की बहीण भावाच्या नात्याला पण तुम्ही काळीमा फासायला कमी करत नाही आहात। त्यांचेच भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणतात दारूच्या बाटलीला महिलांचं नाव द्या। त्यांचेच भारतीय जनता पार्टीचे म्हणतात तुमच्या मुली पळवून आणा आणि मी तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही मुली पळवून आणा। हे राम कदमांचं वाक्य, हे भारतीय जनता पार्टीचे नेते। आपण सहज आजूबाजूला कोणीतरी येतं आणि मग आपल्याला भावनिक काहीतरी आव्हान करतं आणि त्या भावनिक आव्हानावरती आपण लगेच जातो आणि मतदान देतो। आता 10 वर्षाचा जो हिशोब आहे ना तो मागायचा आहे। ते लोक म्हणतात ना 70 वर्षात काँग्रेसने काय केलं, आम्ही केलं ते आजही तुम्हाला दिसतंय। कारण आजही शासकीय इमारती कोणी बांधल्यात? काँग्रेसने। आज जे जे तुम्हाला सगळं भारत देशात दिसेल ते काँग्रेसच्या काळामध्ये आणि राष्ट्रवादीच्या काळात झालंय की नाही? यांनी आता एकतरी उदाहरण सांगावं की यांच्या काळात यांनी हे केलंय। जुमले दिले, 10 वर्षाच्या काळात वेगवेगळे जुमले दिलेले आहेत। प्रत्येक निवडणूक आली की वेगळं काहीतरी सांगणार आणि वेगळं काहीतरी सांगून मतदान घेऊन जाणार। माझ्या माता भगिनी इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, माझी तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे। आपण आहे ना हिशोबाला पक्के असतो, बरोबर आहे की नाही? आपण जेव्हा बाजूच्या शेजारीनवाल्याकडे अर्धी वाटी साखर मागायला गेलो ना तर परत करताना कसं करतो? 1 वाटी, म्हणजे अर्धी वाटी घेतो आणि 1 वाटी परत करतो, आहे की नाही? हिशोबाला पक्के, जेवढं आपण घेतलंय त्याच्या दुप्पट आपण देतो। आणि जर आपलं कोणी हिसकावून घेतलं तर त्याच्यात हिशोब पक्का आहे की नाही आपला? मग आता तो हिशोब तुम्हाला पक्का करायचा आहे। कसा? आता ह्या 10 वर्षामध्ये आपल्याला काय काय मिळालं? तुम्हाला सगळ्यात पहिले सांगितलं होतं तुमच्या खात्यात 15 लाख रुपये येतील, आले का? आले असतील तर सांगा, नाहीतर मग त्यातले थोडे मला पण द्या। पण मला माहितीये काय कुणाच्या खात्यावरती आले नाही। नंतर काय सांगितलं होतं? तुमच्या मुलांना रोजगार दिले जातील, प्रत्येक वर्षाला 2 कोटी रोजगार मिळाले का? आजही आपले मुलं घरी बसलेत, आयांची केस पांढरे होत आहेत, काय तर मुलाचं लग्न होत नाहीये। नोकरी नाही तर छोकरी नाही झालं। मग जे आश्वासन आपल्याला दिलेलं की तुमच्या मुलांना नोकऱ्या देऊ ते गेलं, नोकऱ्या नाही। महागाई वाढलेली आहे, महागाईवरती आज आपण लढतोय। तुम्हाला सिलेंडर जे 10 वर्षाआधी 411 रुपयाला मिळायचं, तुम्हाला काय सांगितलं? तुम्हाला मोफत गॅस सिलेंडर देणार। पण हे नाही सांगितलं की फक्त एकदा तुम्हाला हंडी मोफत देणार, त्याच्यानंतर त्या 400 रुपयाची हंडी आम्ही 1100 रुपयाला करणार, म्हणजे 4 पट भाव वाढवणार। हे सांगितलं होतं का? आपण मोफत हंडी देणार म्हटल्यावरती मतदान केलं आणि नंतर आतापर्यंत भोगतोय। 10 वर्ष झाले, आता चुलीवर स्वयंपाक करायची वेळ आली आहे, त्याच सिलेंडरवर बसतो आणि चुलीवरती स्वयंपाक करतो। ही आता माता भगिनींची अवस्था झाली आहे। बरं एवढ्यावरच थांबले का? तर आपल्या माता भगिनींना जी भाषा आजची लोक हे सगळे नेतेगण भारतीय जनता पार्टीची वापरतायत, आपल्याला तरी आवडतंय का? आता 2 दिवस आधी सुधीरजी मुनगंटीवार भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, त्यांनी बहीण भावाच्या नात्या संदर्भामध्ये एक वाक्य असं उद्गारलं की प्रत्येक लांछन वाटावं त्या वाक्यावरती की बहीण भावाच्या नात्याला पण तुम्ही काळीमा फासायला कमी करत नाही आहात, असे वाक्य वापरतात। त्यांचेच भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणतात दारूच्या बाटलीला महिलांचं नाव द्या। त्यांचेच भारतीय जनता पार्टीचे म्हणतात तुमच्या मुली पळवून आणा आणि मी तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही मुली पळवून आणा। हे राम कदमांचं वाक्य, हे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत। त्यांचेच भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणतात सुप्रियाताईंना, आदरणीय सुप्रियाताई सुळेंना म्हणतात घरी जा आणि चुपचाप स्वयंपाक करा। ही यांची महिलांच्या संदर्भामध्ये जर हे सन्मान देऊ शकत नसले तर यांना सन्मान आपणही देण्याच्या लायकीचे आहेत का? नाहीये। या 10 वर्षामध्ये त्यांनी जी महिलांच्या बाबतीमध्ये जे वाक्य वापरलेत हे लक्षात ठेवायचंय आणि आपण चुलीपर्यंत जाऊ शकतो। माझी तुम्हाला प्रत्येकीला विनंती आहे, तुम्ही घरात जा, प्रत्येक महिलेला हे समजावून सांगा की आज आपल्यावरती जी परिस्थिती आली आहे ना ह्याच केंद्र सरकारमुळे। आता केंद्र सरकार जर आपल्याला बदलवायचं असेल, तुमच्या हक्काचं तुम्हाला हवंय ते जर मिळवायचं असेल तर आपल्याला आपला उमेदवार निवडून आणायचा आहे आणि तो तुम्ही कराल। मला माहिती आहे माझ्या माता भगिनी हिशोबात पक्क्या आहेत आणि हिशोब यावेळेस आपण चुकता करूच। मी ठरवलंय हिशोब चुकता करायचा आहे, तुम्ही ठरवा। तुम्ही येत्या मतदानाच्या दिवशी जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचा आणि आपल्या मतदान केंद्रापर्यंत आपल्या माता भगिनी कशा जातील आणि कशा तिथे मतदान आपल्या उमेदवाराला करतील यासाठी प्रयत्न करा, हीच विनंती करते।